Hello students, we have topic probability in maths part 1 for standard 10th. In that topic we have one term, that is the random experiment and the outcomes which we get from a certain random experiment. Today let us learn one such a random experiment and how to remember the sample points in that random experiment. So in our textbook there are three main random experiments related to a coin. That is, the first one is a coin is tossed. That is, if one coin is tossed, then the number of possible results we may get are two. That is, we can get either head or we can get a tail. So in this sample space, the number of sample points are 2, head or tail. That's why n of s is equal to 2. We have another random experiment, that is, if two coins are tossed simultaneously, then the sample space we get is s is equal to, in curling bracket, hh, ht, th or tt. That is, on first coin we get head, on the second one also we get head. This is the first possible outcome. In the second possible outcome, on first we get head and on the second coin we'll get tail. So this is the second outcome. In the third outcome we get tail on the first coin and head on the second coin, and in the fourth possible outcome we get tails on both the coins. So this is the sample space if two coins are tossed simultaneously. म्हणजे या रँडम एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला एकूण 4 सॅम्पल पॉईंट्स मिळतील. देअरफॉर n ऑफ s इज इक्वल टू 4. हे दोन्ही जे एक्सपेरिमेंट्स आहेत, a coin is tossed, that is one coin is tossed or two coins are tossed, त्याचे सॅम्पल स्पेस आपण सहजपणे लक्षात ठेवू शकतो. म्हणजे एकच कॉइन जर आपण टॉस केला तर 2च पॉसिबिलिटी मिळणार आहेत, हेड किंवा टेल. 2 कॉइन्स जर टॉस केले तर 4 पॉसिबिलिटी मिळणार आहेत. पण आपला जो तिसरा रँडम एक्सपेरिमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 कॉइन्स टॉस करायचे आहेत, तर एकूण 8 पॉसिबल आउटकम्स मिळतात. सो इन दिस सॅम्पल स्पेस either we get HHH or HHT, HTH, HTT, THH, THT, TTH and TTT. That means on the first possible outcome, on the first coin we have head, on the second coin also we have head, and on the third also we have head. For the second outcome, on the first we have head, on second we have head, and on third we can have a tail. So in this way, these are the possible outcomes up to the last outcome, that is, on all the 3 coins we get a tails. So in this way, the number of sample points in the sample space is 8. तर हा जो सॅम्पल स्पेस आहे, तो सॅम्पल स्पेस लक्षात ठेवणं पहिल्या 2 कंडिशनपेक्षा थोडंसं किचकट आहे. मग त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक मी इथं सांगतोय, जी वापरली तर हे जे सॅम्पल पॉईंट्स आहेत ते आपल्याला पाठ करण्याची गरज नाही, किंवा पाठ जरी केले तरी ते लिहिताना नंतर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता कमी असते. तर ही ट्रिक पहा. एकूण 3 कॉइन्स आहेत, त्यांना आपण नावं देऊया 1, 2 अँड 3. आता हे जे सॅम्पल पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहेत ते उभ्या पद्धतीनं आपण लिहून घेऊ. 1च्या खाली आपल्याला पहिल्या कॉईनवर मिळणारा आउटकम असेल, 2च्या खाली दुसऱ्या कॉईनवर मिळणारा आउटकम, आणि 3च्या खाली तिसऱ्या कॉईनवर मिळणारा आउटकम असणार आहे. मग आपण उभ्या पद्धतीने लिहून घेऊया. पहिल्यांदा पहिल्या कॉईनवर मिळणारे जे आउटकम्स आहेत, म्हणजे एका कॉईनवर आपल्याला 2च आउटकम्स मिळणार आहेत, एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. ते आपण पहिल्यांदा 4 हेड आणि नंतर 4 टेल असे लिहून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा 4 हेड सलग लिहिले आणि नंतर 4 टेल्स सलग लिहिले. दुसऱ्या कॉर्नवर मिळणारे जे आउटकम्स आहेत त्यावर आपण 2 हेड्स आणि 2 टेल्स असे अल्टरनेट लिहित जाणार आहोत. याचा अर्थ HH हे 2 हेड्स लिहून झाल्यानंतर पुन्हा TT हे 2 टेल्स लिहायचे, त्यानंतर पुन्हा 2H, त्यानंतर पुन्हा 2T, आणि तिसरा जो कॉइन आहे त्याच्यावर मिळणारे आउटकम्स हेड आणि टेल हे आपण अल्टरनेट लिहित जाणार आहोत. याचा अर्थ 1H, त्यानंतर 1T, पुन्हा 1H, पुन्हा 1T, अशा पद्धतीने शेवटपर्यंत आपण लिहित जाणार आहोत.
आता अशा पद्धतीनं सगळे आउटकम्स लिहिल्यानंतर जर आपण पाहिलं तर हा जो पहिला आउटकम आहे, जिथं आपल्याला पहिल्या कॉईनवर हेड मिळणार आहे, दुसऱ्यावर सुद्धा हेड आणि तिसऱ्यावर सुद्धा हेड मिळणार आहे, तर तो जो सॅम्पल पॉईंट होणार आहे तो तयार होतो HHH, तो आपण पहिल्यांदा इथे लिहून घेतला. त्याच्यानंतर दुसरा आउटकम आडव्या पद्धतीनं पाहिलं तर HHT, तो दुसऱ्यांदा आपण लिहिलेला आहे. त्यानंतर HTH, तो आउटकम आपण तिसऱ्यांदा लिहून घेतलेला आहे. त्याच्यानंतर HTT हा चौथा आउटकम आपण लिहिलेला आहे. त्यानंतर THH हा आपला पाचवा आउटकम आहे. त्यानंतर THT हा सहावा आउटकम. त्यानंतर TTH हा सातवा आउटकम आणि सगळ्यात शेवटी TTT हा आठवा आउटकम. तर हे जे आउटकम्स आहेत ते पाठ करायला लागू नयेत याच्यासाठी ही छोटीशी ट्रिक आहे. ही जर वापरली तर 3 कॉईन्स टॉस केल्यानंतर मिळणारे जे आउटकम्स आहेत ते आपल्याला पाठ करण्याची गरज असणार नाही.